गुजरातला ग्रोथ इंजिन बनवण्याचा प्रयत्न सुरू केला, महाराष्ट्राला पाठी ढकलला. हा ढकलला, म्हणजे ग्रोथ इंजिन गुजरातला केलं. हा महाराष्ट्रावर सूड घ्यायचा प्रयत्न सुरू आहे का? दुसरं काय म्हणू शकतो? नाही मी म्हटलं ना, जुनी जखम. बरं का, तेव्हा जी मुंबई हाताला लागली नाही, त्याचं जर समजा तुम्ही जर नीट बघितलं ना, त्याचं कसं आहे, मी नेहमी सांगत आलो की कुठचाही भूगोलाशिवाय इतिहास नाही. तुम्ही जर भूगोल नीट काढलात मुंबई पासूनचा, तर तुमच्या लक्षात येईल की बुलेट ट्रेन कुठून कुठे चालली आहे, ज्याला मी विरोध केला होता त्यावेळेला. माझा आजही विरोधच आहे त्याला. सगळ्यांनीच विरोध केला. बरं का, या सगळ्या ह्याच्यामध्ये ती बुलेट ट्रेन, त्या बुलेट ट्रेन नंतर हे मी म्हणतो हे ठाणा, पालघर हा जो सगळा भाग आहे, हा सगळा तेवढा पट्टा बरोबर गुजरातला लागतो, कारण गुजरातची बॉर्डर आहे ती. करेक्ट. त्याच्यामुळे तुम्ही MMR रिजन जर समजा नीट बघितलं तर म्हणूनच मी वर्षभरामध्ये मी हे जेव्हा पाहायला लागलो आता, मला सर्वाधिक धोका दिसायला लागला. 2 खेड्यांवरती आता ते हक्क सांगायला लागले. पालघरमधल्या. नाही, दुसरं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये सुरत लुटली. सुरत का लुटली? कारण सुरतमधून ब्रिटिशांना पैसे जात होते ईस्ट इंडिया कंपनीला, म्हणून त्यांनी सुरत लुटली. त्याचा राग आजही त्यांच्या मनामध्ये की आमची सुरत लुटली. त्याचा बदला म्हणून ते मुंबई लुटतायत का, हा माझ्या मनात प्रश्न आहे आणि मराठी माणसाच्या मनात प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं मुंबईची लूट सुरू आहे, म्हणजे मला तर असं कळलं की सध्याचे जे राज्यकर्ते आहेत त्यातले जे डेप्युटी राज्यकर्ते आहेत ते दिल्लीत जातात तेव्हा मोठ्या थैल्या घेऊन जातात, आणि जोपर्यंत त्या थैल्या त्यांना मिळतात तोपर्यंत ते राज्यावर राहतील. हे थैलीचं राजकारण मुंबईतून अनेक वर्ष, म्हणजे काँग्रेसच्या काळापासून मुंबई ही थैल्या देण्यासाठीच निर्माण झाली की काय, ते आता त्या थैलीचा आकडा वाढत चाललेला आहे. तर मुंबईचं हेच महत्व आहे का कायम, की दिल्लीला थैल्या पोहोचवणं? हेच फार महत्वाचं आहे की मुंबईमध्ये आम्ही मुंबईला आपलं शहर म्हणून बघतो. मुंबईचं नाव मुंबादेवीवरनं पडलंय सगळ्यांना माहिती आहे, पण हे मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून बघतायत, आणि आता ती कोंबडी ते कापायला निघालेत. मग त्यांनी कोंबडी कापली तर इकडल्या जैन बांधव काय करणार? त्यांना कबूतर, कोंबड्या ते पिसं लावून फिरतील. कारण मुंबईसाठी तो अत्यंत गंभीर प्रश्न आहे. हा वेगळा. मला काय म्हणायचं, मी परवा दिवशी म्हटलं ना, मला असं वाटतं महाराष्ट्रामधले जे आमचे विरोधकही असतील, जे कोणी असतील, मला असं वाटतं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पक्षातल्या राजकारण्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की हे आत्ता नेमकं काय चालू आहे आणि महाराष्ट्राभोवतीचा हा काय विळखा आहे, हा मला असं वाटतं प्रत्येकाने ओळखला पाहिजे. तुम्हाला सत्तेसाठी म्हणून तुमच्याकडनं काही गोष्टी करून घेतात किंवा काय करतायत हा नंतरचा भाग. नंतर पश्चातापाचा फक्त कपाळावरती हात मारायला लागेल प्रत्येकाला. जर यांना जर आज कळलं नाही की आपण काय करतो आणि काय करून ठेवणार आहोत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी पक्षातल्या नेत्यांनी ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, वरपासून खालपर्यंत, की आपण हे काय करतोय. म्हणजे मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. नाही, मराठी म्हणून या गोष्टींचा विचार. बघा, आपापले मतभेद सगळे असतील, भांडणं असतील, मतभेद असतील, सगळ्या गोष्टी असतील. मला असं वाटतं, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे महाराष्ट्रापुढे काही नाही. पण आज ते देशमुख कोणी आज भारतीय जनता पक्षामध्ये लोक असतील किंवा अजून त्यांच्या बरोबरचे इतर सहकारी कोणी असतील किंवा अजून कोणी लोक असतील, प्रत्येकाने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र माफ नाही करणार आपल्याला. हो, पण जसं त्या काळामध्ये चिंतामणराव देशमुख निर्माण झाल्यानंतर त्यांनी केंद्रातून ठिणगी टाकली. आपले मराठी जी माणसं आहेत भाजपमध्ये, जे केंद्रात मंत्री म्हणून बसलेत किंवा खासदार आहेत, त्यांनी आदर्श ते सगळे चाटम आहेत ना. आता तो आदर्श वेगळा, आणि आदर्श घोटाळे करणारे त्यांच्या मांडीला लावून बसतात, ते काय चिंतामणराव. एक आरोप कायम होतो, ठाकरे विकास